माळेगाव ग्रामपंचायती 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 4,16,000 रुपयांचा कायमस्वरूपी निधीचा अपहार झाल्याचा आरोप ग्रामसेवक PL शिरकांडे यांच्यावर करण्यात आलाय। या गैरव्यवहाराविरोधात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने जिल्हा परिषद कार्यालय नाशिक येथे धाव घेत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। या निवेदनावर माळेगाव भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका त्र्यंबकेश्वर अध्यक्ष राम कसबे, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर मगर यांनी ग्रामसेवक PL शिरकांडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील विविध योजनांमधून निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आलाय। गावकऱ्यांनी या प्रकरणाची तपासणी करून संबंधित ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय। यावेळी दत्तू मुतडक, नानासाहेब कसबे, केरू कौले, रतन कसबे, जनक दिवे, नंदू मुतडक, धनाजी बेंडकुळे, मोहन बेंडकोळी, देवराम दिवे, सावळीराम दिवे, साहेबराव कसबे, समाधान कसबे, हिरामन दिवे, जगन कसबे, कृष्णा दिवे, मोहन दिवे, तानाजी दिवे, खंडू दिवे, धोंडीराम दिवे आदी माळेगाव गावकरी उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ता राहणार माळेगाव, आम्ही सरपंच, उपसरपंच, सदस्य असे आम्ही सर्व मिळून ग्रामस्थ मिळून 15/7/2025 रोजी माननीय उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना तक्रारी अर्ज सादर केला होता। माननीय ग्रामसेवक अधिकारी PL शिरकांडे यांच्या बद्दल आमचे काही एकूण 11 मुद्दे होते। त्या 11 मुद्द्यांचं चौकशी करण्यासाठी माननीय BDO साहेब यांना दिनांक 22/7/2022 रोजी त्यांची समिती नेमण्यात आली होती। त्या चौकशी आणखी आज 4 महिने झाले। 4 महिन्यात आज आम्हाला माननीय उपमुख्य अधिकारी वर्षा मॅडम यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की त्याच्यावर जे काही गुन्हे झाले असेल त्याची आम्ही चौकशी करून त्याचा अहवाल आम्ही तात्काळ सादर करू असं आज आम्हाला सांगण्यात आलं। त्याच्यात आमचा 23-24 या वर्षी झालेल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये 4,16,000 याचा कायमस्वरूपी अपहार झालेला आहे। त्याच्यानंतर 24-25 मध्ये 11.5 लाख रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावरचे दिसत नाही, काढून घेतलेले आहे, पण त्याच्यात कोणतेही काम न करता 15 वित्त आयोगाचे 11.5 लाख रुपये काढण्यात आलेले आहे। तर आता याच्यावर या ग्रामसेवकांवर जे काही असेल फौजदारी गुन्हा होऊन निलंबित होण्याची कारवाई करावी ही आज आमची या न्यायालयात ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला या न्यायालयात योग्य तो न्याय मिळेल, नाहीतर आम्ही 10 ते 12 दिवसानंतर उपोषणासाठी इथं बसणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर मगर, उपसरपंच ग्रामपंचायत माळेगाव। आपण बघू शकता आज आमच्या गावातील बहुसंख्य ग्रामस्थ आज जिल्हा परिषद नाशिक येथे माननीय CO साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो। भेटण्याचा विषय असा होता की ग्रामपंचायत लेवलला गेल्या काही दिवसापासून बरेच कामं पेंडिंग असून जे माझ्या मागे जे ग्रामस्थ दिसतात यांचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आज मॅडमला भेटायला आलेलो होतो। तर पंचायत समिती लेवलला किंवा ग्रामपंचायत लेवलला आमचे कामं होत नसल्यामुळं हे सगळे ग्रामस्थ आज CO मॅडम यांना भेटायला यावं लागलं। तर आमच्या अनेक मागण्या होत्या, त्यापैकी ग्रामपंचायत जो काही भ्रष्टाचार झालेला आहे तर त्याची सखोल चौकशी होऊन आमच्या ग्रामपंचायतीचा गेलेला जो काही निधी असेल त्याची भरपाई आम्हाला मिळावी ही एक प्रमुख मागणी होती। दुसरी मागणी अशी आहे की गेल्या अनेक महिन्यापासून गावातल्या लोकांचे कामं पेंडिंग आहेत, काहींचे जे घरकुलांचे हप्ते बाकी आहेत, काही लोकांचं मस्टरचा प्रॉब्लेम येतोय। आम्ही पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे वारंवार चक्र मारूनही कुठल्याही प्रकारचं आमचं सोल्युशन त्या ठिकाणी होत नाही। पर्यायाने आम्हाला या ठिकाणी यावं लागलं।
तर माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर तुमचा विषय मार्गी लावायचे आम्ही प्रयत्न करू। आणि आमची अशी अपेक्षा आहे की माननीय सीओनी त्र्यंबक पंचायत समिती यांना कडक सूचना द्याव्यात जेणेकरून तिथं जे लोकांची टाळाटाळ होऊन त्यांना झेडपीला यायची गरज पडली नाही पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे। माझे नाव नंदू त्र्यंबक मुतडक, माळेगाव ग्रामपंचायत सदस्य। सदर माळेगाव ग्रामपंचायत ही त्र्यंबकेश्वर तालुक्यातली असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि ग्रामसेवक एक महिना कामावर येत नाही, कुठलंही काम होत नाही ग्रामपंचायतीमध्ये। आणि सरपंच पण 2 वर्षापासून माळेगाव ग्रामपंचायतमध्ये हजर नाहीये आणि तिच्या डुप्लिकेट सह्या चालू आहेत। तिसऱ्या पत्त्यात पण आहे, त्याची पण चौकशी होण्यात यावी। गावाचा विकास खुंटलेला आहे। 2 वर्षापासून सरपंच हजर नसताना दुसरे लोक सह्या करून काम चालू आहे गावामध्ये। बोगस सह्या करून काम चालू आहे, न्याय मिळण्यात यावा। माझे नाव जनक संजय दिवे, मी माळेगावचा एक रहिवासी असून माळेगाव ग्रामपंचायतीचं खूप दिवसापासून काम स्थगित असल्यामुळे सगळं गाव आक्रमक होऊन इथं आले। इथं आम्ही मॅडमकडे काही डॉक्युमेंट देऊन त्यांनी सांगितलंय का तुमचा प्रश्न मार्गी लावू, पण आम्हाला या न्यूजद्वारे असं सांगायचं आहे की आमचा लवकरात लवकर हा प्रश्न सॉल्व्ह व्हावा। आणि असे या भाऊसाहेबांनी जे LP पवन श्रीकांडे म्हणून कोण भाऊसाहेब आहेत, त्यांनी गावामध्ये असे खूप काही केलंय की ते सांगायला अक्षरशः आम्हाला लाज वाटते। त्यांनी प्रत्येक लाभार्थ्याकडनं 500 रुपये घेतलेले आहे। ते कशा संदर्भात घेतले, कशासाठी घेतले हे आता गाव काय आता मॅडमला तर तसं आम्ही सांगितलंच आहे, पण याच्यावर चौकशी व्हावं ही आमची एक न्यूजद्वारे विनंती आहे। आणि ही न्यूज द्वारे आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही मागणी करतो। आणि आपल्या त्र्यंबक पंचायत समिती असेल तिथं असे खूप लोक आहेत की त्या साधारण माणसाचे कामं होत नाही, असे साधारण माणसांचे असे कामं होत नाही की त्यांचे पैसे दुसऱ्या अकाउंटवर गाळ झाले। त्याची चौकशी भाऊसाहेब सुद्धा ते चौकशी करत नाही, ग्रामसेवक सुद्धा चौकशी करत नाही। आणि मी करतो असं आश्वासन नुसतं देत राहतात, मग ते साक्षात काम होत नाही त्या ग्रामसेवकांकडनं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते उपस्थित नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना जे काय लागतं ते सुद्धा तिथं त्यांना लवकरात लवकर मिळत नाही। रहिवासी दाखला असेल, काहीतरी डॉक्युमेंट वगैरे ग्रामपंचायतीचे असतात ते सुद्धा उपलब्ध नाही। आणि ग्रामसेवक नाही तर नाही, सरपंच मॅडम सुद्धा उपलब्ध नसतात। याच्यात लवकरात लवकर या न्यूजद्वारे आम्ही सर्व अधिकाऱ्यांना कळवतो की आम्हाला याचा पाठपुरावा करून आणि न्याय मिळावा। नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।